नमस्कार सर्वांना, मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. 10 वर्षांपूर्वीचा ब्लाऊज असेल आणि तो तुम्हाला येत नसेल तर मग त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवली होती. तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, तर त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून आभारी आहे. तर आता आणि म्हणजे त्या व्हिडिओखाली इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की ताई मग म्हणजे ब्लाऊजचं तर झालं, समजा पाठीमागचं जर गळा कमी जास्त होत असेल, ब्लाऊज येत नसेल तर ती ट्रिक त्यासाठी योग्य आहे. पण मग आम्हाला बाहीची जी उंची आहे तर ती बाही आम्हाला म्हणजे आमच्या मोंढ्यात बसत नाही. तर मी आता त्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे. तर आता इथं काय करायचं आहे, पहिले तर आपल्याला जी आपली फिटिंगची शिलाई आहे तर ती सगळी फिटिंग उसवून घ्यायची आहे आपल्याला. आणि नंतर मग त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला बाही पण जी आहे तर ती पूर्णपणे उसवायची आहे. जर तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही सेफ्टी पिनच्या मदतीने पण तिला उसवू शकता. पण मला खूप सारे ब्लाऊज आहेत शिवायला, तर त्यासाठी मला म्हणजे मी डायरेक्ट असं तुमचं ब्लाऊज जर परफेक्ट जर असेल, कपडा चांगला असेल तर तुम्ही या पद्धतीने उसवलं तरी पण काहीच हरकत नाही. तर आता तुम्ही इथे बघू शकता, तर मी ब्लाऊज अगदी मधोमध कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, सॉरी ब्लाऊज म्हणते, बाही जी आहे तर ती अगदी मधोमध आपण कट करून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे, जसं म्हणजे जे साडीमधला जो एखादा कलर असेल तर त्याच कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला किती मोंढ्यात कमी जे होतं आहे किंवा जास्त होतं आहे तर त्यानुसार तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. आणि तुम्हाला किती कमी जास्त करायचे आहे तर तेवढंच अंतर घेऊन तुम्हाला बरोबर म्हणजे कपडा लावून घ्या. एखादा पॅच आपण जसं की बसवतो तसं पॅच बसवलं तरी काहीच हरकत नाही. किंवा मग तुम्ही असं जर केलं म्हणजे असे नॉड करून जर लावल्या, 3 नॉड लावल्या, 2 नॉड लावल्या तरी पण अगदी छान असा लूक देतात. परंतु माझी बाही जी आहे तर ती माझी बाही छोटी आहे, तर मी इथे त्याला 2च नॉड बसवणार आहेत. आणि तुम्हाला म्हणजे तुमची जर बाही जर मोठी असेल, म्हणजे बाहीची उंची जर मोठी असेल तर तुम्ही 3 नॉड जरी बसवल्या तरी काहीच हरकत नाही, छान दिसते. तर इथे तुम्ही बघू शकता, आता मी मधोमध आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी अशा पद्धतीने. आणि यावरती तुम्ही लेस जरी लावली तरी पण छान दिसेल. पण मला लेस लावायची नाही, कारण जेवढं सिंपल असतं म्हणजे जेवढं सिंपल ब्लाऊज आहे तुमचा तेवढा अजून तो जास्त लूक देतो. तर इथे तुम्ही बघू शकता आता, तर इथे तुम्ही बघू शकता म्हणजे मी 2 नॉड लावून घेतलेले आहेत. आणि आपल्याला बाही बसवण्यासाठी पुन्हा थोडासा एक्स्ट्रा कपडा लागणार आहेत आपल्याला. तर मी थोडंसं एक्स्ट्रा कपडा लागणार आहे तर तो पण मी इथे बसवून घेणार आहे. तर तुम्ही जर म्हणजे मॉडेल टाईप जर ब्लाऊज जर वापरत असाल तर तुम्ही असं लावलं तरी काहीच हरकत नाही. किंवा मग तुम्ही डायरेक्ट पॅच जरी लावला तरी पण चालेल. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी फक्त बाही जोडण्यासाठी म्हणजे ब्लाऊजला बाही जोडण्यासाठी थोडासा कपडा जो आहे तर तो लावून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला अजून नॉट जर जोडावं म्हणजे वाटत असेल तर तुम्ही अजून त्याला नॉट पण एक्स्ट्रा जोडू शकता. तर चला आता आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. आणि सेंटर काढून झाल्यावरती मग आपल्याला तिथे आपला जो ब्लाऊज आहे तर तो ब्लाऊज आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, हा माझा खूप वर्षांपूर्वीचा ब्लाऊज आहे. तर तुम्ही बघू शकता पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे. आणि तो ब्लाऊज मला येत होता, पण मी खूप साऱ्या कॉमेंट्स येत होत्या, ताई तुम्ही सांगा ब्लाऊजची उंची कमी पडते, बाही आम्हाला येत नाही आहे. तर मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक म्हणजे खूप छान छान लेस असतात, अशा मोठ्या मोठ्या साईजच्या लेस. तर ते लेस आणून तुम्ही तुमच्या ब्लाऊजला बाहीला खाली लावू शकता, छान असा लूक मिळेल. आणि ब्लाऊज जो आहे तुम्हाला, आणि तो ब्लाऊज तुमची साडी पण वेस्ट जाणार नाही. आणि म्हणजे पैठणी साड्यांवरचे ब्लाऊज जर पैठणी साड्यांवरती जर वेअर केले तर ते अजून छान लूक देतात. विदाऊट ब्लाऊज वापरण्यापेक्षा हेच ब्लाऊज छान दिसतात. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने आपली जी बाही आहे तर ती इथे रेडी झालेली आहे.
आणि त्यानंतर एवढं करूनसुद्धा ब्लाऊजची उंची कमीच पडते, तर मग काय करायचं? तर त्यासाठी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर ब्लाऊज जो आहे आपला, तर तो खालच्या पाठीच्या साईडने काय करायचा आहे, तर फ्रिल लावून घ्यायची आहे. म्हणजे अगदी व्यवस्थितपणे तुमचा जो ब्लाऊज आहे, तर तो व्यवस्थितपणे होऊन जाईल. तर आता 9 इंचचा आपला मोंढा तयार झालेला आहे आणि तुमची तब्येत किती एक्स्ट्रा जरी असली ना, तरी पण तुम्हाला हा ब्लाऊज नक्कीच येणार. तर तुम्ही ते बघू शकता आता. म्हणजे मी एक त्याला लेस लावलेली आहे आणि खूप सुंदर असा लूक पण आलेला आहे त्याला. तर तुम्ही अशी लेस लावून त्या ब्लाऊजला अजून अट्रॅक्टिव्ह असं बनवू शकता. तर फ्रेंड्स, कसं वाटलं आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ. प्रत्येक लेडीजला ही अडचण असते, ब्लाऊज कमी होतो आहे, जास्त होतो आहे. तर या ब्लाऊजला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आणि तसंच या ब्लाऊजला पण तुम्ही नक्कीच असा प्रतिसाद देताल. तर फ्रेंड्स, तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. अशाच एका नवीन ट्रिकसोबत पुन्हा एकदा भेटूया. तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच पहा. कारण गळा याचा खूप छोटा होता, तर हा गळा मी कसा मोठा केला आहे, तर यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर चला बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.